लग्नाची बेडी या मालिकेच्या 23 ऑक्टोबरच्या भागामध्ये रुक्मिणी सांगत असते, सिंधूने जिवंत आहे हे आपल्याला कळवलं नाही म्हणजे तिला तिच्या आयुष्यामध्ये आपण नको आहोत. ती तिच्या आयुष्यामध्ये सुखी आहे, तर आपण तिचा का बरं विचार करायचा? आपण तिचा विचार करण्याची काहीही गरज नाही आहे. तिला तिच्या आयुष्यामध्ये सुखी राहू दे आणि आपण आपल्या आयुष्यात सुखी राहूया. यावरती चिडलेली आता अन्वी सांगते, तुम्ही किती सेल्फिश आहात ना. म्हणजे तुमच्या त्रासाला कंटाळूनच सिंधू मामीने तुम्हाला कळवलं नसेल की ती जिवंत आहे. ज्याप्रमाणे तुम्ही माझ्या आईला मानसिक त्रास दिलात, त्याचप्रमाणे तुम्ही सिंधू मामीला सुद्धा मानसिक त्रास दिलात आणि म्हणूनच तिने हे सगळं केलेलं आहे. असं म्हणत अन्वी आता इकडे रुक्मिणीवरती खूप मोठी तोफ डागत असते. त्यावरती ऋतुराज म्हणतो, अन्वी, हा विषय नाही आहे आत्ता बोलण्याचा. त्यावरती रुक्मिणी म्हणते, तू गप्पा बस, तू मध्ये बोलू नकोस. याच्यावरती अन्वी म्हणते, का मध्ये बोलू नकोस? माझ्या आईला वेडं ठरवण्यासाठी जे प्रयत्न केलेस ना, तेच प्रयत्न तू सिंधू मामीला ठरवण्यासाठी वेडे केले असशील आणि म्हणूनच सिंधू मामी पळून गेली. तुझ्या या जाचाला कंटाळून सिंधू मामीने तुम्हाला कळवलं नसेल की ती जिवंत आहे. असं म्हणत अन्वी आता इकडे सगळ्यांना सिंधूची बाजू घेत सगळ्यांवरती तोफ डागत असते. राजश्री मात्र रडायलाच लागते. राघव म्हणतो, एक लक्षात घ्या, या सगळ्यामध्ये आता हा विषय इथेच बंद करा. त्यावरती रत्नाकर म्हणतो, पण मला असं वाटते तिची पण काहीतरी बाजू असेल, आपण ती बाजू समजून घेतली पाहिजे ना. नक्की काय झालं? तिने आपल्याला ती जिवंत आहे हे का नाही कळवलं? हे सगळं तिची पण बाजू असेल आणि ती आपल्याला समजायलाच पाहिजे. त्यावरती राजश्री म्हणते, काही नाही, तिची काय बाजू होती काय बाजू नव्हती ती आपल्याला का भेटायला आली नाही हे सगळं जाणून घेण्याची मला गरज वाटत नाही. सिंधू आपल्या आयुष्यातून निघून गेले, त्यामुळे आता या घरात सिंधूचा विषय पुन्हा निघायला नको. असं म्हणत रत्नाकर जरी आता इकडे बोलत असला तरी सुद्धा राजश्री तयार नसते. जी राजश्री सिंधूची आई म्हणून मिरवते, तीच राजश्री सिंधूला या घरात आणण्यासाठी बोलत असते. याचा आता सगळ्यांनाच धक्का बसतो. यावरती रुक्मिणी म्हणते, तुला माहीत नाही आहे का रत्नाकर, राघवची अवस्था काय झाली होती? मरणाच्या दारातून आपण त्याला बाहेर आणलंय आणि या सगळ्यामध्ये तू सांगतोस की आपण तिची बाजू समजून घेतली पाहिजे, त्या मुलीची बाजू. अरे, आपल्या मुलाच्या जीवावरती काय बेतलं होतं तुला माहीत नाही आहे का? तू विसरलास का? असं म्हणत रुक्मिणी आता खूप चिडलेली असते. राघव म्हणतो, बस करा सगळ्यांनी, मला कुणाचं काहीही बोलणं ऐकायचं नाही आहे. सिंधू या घरात नव्हती तेव्हा पण तिचा विषय आपण काढला नव्हता आणि आत्तासुद्धा तिचा विषय कुणी काढणार नाही. असं म्हणत राघव आपल्या शब्दावरती मात्र ठाम असतो आणि तिकडून तो निघून जातो. सिंधू आधीसुद्धा आपल्यासाठी मेली होती आणि आत्ता पण मेली असं वक्तव्य करत तो निघून जातो. इकडे मात्र सावीने सांगितलेली एक गोष्ट आणत तिला आता मंगू देतो. सिंधू म्हणते, काय आहे? सावी म्हणते, नंतरच सांगेन मी तुला. आता सावी आतमध्ये जाते. त्यावेळेला मंगेश सिंधूसोबत बोलत असताना सावी अचानकपणे पोलिसांचा ड्रेस घालून बाहेर येते, जो मंगेशने तिच्यासाठी आणलेला असतो. सावी म्हणते, कशी दिसते मी? सिंधूला अगदी राघवची आठवण येते. सावी म्हणते, आता बाहेर पडले ना की काहीच प्रॉब्लेम येणार नाही, सगळे मला घाबरतील. पुण्याला जाताना सावीने मुद्दाम हा ड्रेस घालून जायचं ठरवलं असतं, जेणेकरून तिला रस्त्यामध्ये कुणी घाबरवणार नाही. सिंधू म्हणते, काय, कुठे चाललीस तू? प्रॉब्लेम काय? सावी म्हणते, काही नाही, स्कूलमध्ये फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. असं म्हणत ती सिंधूशी खोटं बोलते. सिंधू मनात विचार करते, काहीतरी गडबड आहे, ही सावी माझ्यापासून काहीतरी लपवते. असा विचार करत सिंधू आता एकदम टेन्शनमध्ये असते. तोपर्यंत इकडे सगळे रत्नपारखीत चहा घेत असतात आणि राजश्री म्हणते, थकले मी वहिनी. रुक्मिणी म्हणते, राजश्री, थकून कसं चालेल, नातू आलाय ना तुझा. याच्यावरती राजश्री म्हणते, पण वहिनी हे सिंधूचा बघा ना नवीन काहीतरी. ऋतुजा म्हणते, तो न विनायक कॅम्पला गेला नसता तर हे सगळं घडलंच नसतं. त्यावरती राजश्री म्हणते, नाही ग, अगं ती आपल्या आयुष्यात पुन्हा यायची होती, ती कशीही येणारच. यावरती रुक्मिणी म्हणते, ती आपल्या आयुष्यात कधीच येणार नाही. मी आता एक काम करते, विनूच्या फोनमधून सावी आणि तिचा फोन नंबरच डिलीट करून टाकते, म्हणजे प्रश्नच येणार नाही तिची या घरामध्ये आठवण येण्याचा किंवा तिचा या घरामध्ये एंटर करण्याचा. असं म्हणत रुक्मिणी आता खूप मोठा निर्णय घेते. पण रुक्मिणीला माहीत नसतं की या सगळ्यामध्ये खूप मोठा अनर्थ घडत तीच आता तिच्या तोंडावरती आपटणार असते. इकडे मंगेश सांगत असतो, हे बघ सिंधू, मला असं वाटते तू सावीवरती अत्याचार करतेस, तिला तिच्या वडिलांपासून लांब ठेवतेस. तुला माहिती आहे का, एखादं प्रेमाचं माणूस आपल्यापासून लांब असेल तर माणसाला किती त्रास होतो. सिंधू म्हणते, हे बघ मंगेश, मला या विषयावरती बोलायचं नाही. राघव आणि माझा आता काही संबंध नाही आहे, त्यामुळे राघव हे अध्याय माझ्यासाठी संपलाय आणि सावीला पण त्याची मी माहिती करून देणार नाही. त्यावरती मंगेश म्हणतो, तू अत्याचार करतेस
करतेस सावीवरती. तिचं प्रेमाचं हक्काचं माणूस तिच्या जवळ असताना ते आपल्याला मिळत नाही तेव्हा किती त्रास होतो मला विचार. असं म्हणत सिंधूवरती असलेलं आपलं प्रेम मनात दाबून असलेला मंगेश अखेर फुटतो. त्यावेळेला सिंधू म्हणते म्हणजे काय? मंगेश म्हणतो नाही म्हणजे काही नाही, तू सावीवरती अन्याय करतेस. असं म्हणत मंगेश आता तो विषय तिथे स्टॉप करतो. तोपर्यंत विनू हातामध्ये मोबाईल घेऊन सावीला कॉल करू का असा विचार करत असतानाच रुक्मिणी येते आणि म्हणते हे बघ विनू, मी एक काम सांगू का तुला, तू न त्या सावीला पुन्हा कधी कॉल नको करूस. यावरती विनू म्हणतो का पण आजी, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे, मी तिला कॉल करणारच. यावरती रुक्मिणी चिडत म्हणते मी तुला सांगितलं नाही कॉल करायचा, मी या घरातली मोठी आहे, सगळेजण माझं ऐकतात आणि तुला पण माझं ऐकायलाच पाहिजे. विनू म्हणतो नाही मोठी आजी, पण मी ऐकणार नाही, सावी माझी बेस्ट फ्रेंड आहे, मी तिला कॉल करणार. मग मात्र रुक्मिणी म्हणते तुझा मोबाईल दे इकडे, तू कॉल करणार का? मी आत्ताच्या आत्ता नंबरच डिलीट करून टाकते. आता मात्र चिडलेला विनू म्हणतो मोठी आजी तू असं काही करणार नाही आहेस. त्याच्यावरती रुक्मिणी म्हणते मग तू नाही ना कॉल करणार? विनू म्हणतो मी कॉल करणार. मग रुक्मिणी चिडते आणि तो मोबाईल घेऊन तडक खाली येते आणि विनायकला म्हणते आता तू कसा करत नाहीस ना नंबर डिलीट, तेच मी बघते. विनायकच्या मोबाईलला लॉक असतं म्हणून रुक्मिणी खाली येते आणि राणी लवकर इकडे ये, विनूच्या मोबाईलचा पासवर्ड काय आहे दे मला. तितक्यात विनू पायऱ्यांवरती येतो आणि म्हणतो मम्मा तू पासवर्ड देऊ नको मोठ्या आजीला. याच्यावरती आता विनूला अशा अवघडलेल्या अवस्थेत बघत राणी म्हणते 1 मिनिट काकू, मला त्याला बघू दे, तो पडेल. याच्यावरती रुक्मिणी म्हणते अजिबात कुठे जायचं नाहीये, लक्षात ठेव, मला आधी याचा पासवर्ड दे. विनू सांगत असतो मम्मा पासवर्ड देऊ नकोस, मम्मा पासवर्ड देऊ नकोस. पण इकडे रुक्मिणी ऐकायला तयार नसते. ती राणीचा हात पिरगळते आणि लवकरात लवकर पासवर्ड दे असं म्हणते. आता मात्र इकडे राणी सांगते मामी त्याची अवस्था बघा, तो तिकडून खाली पडेल. रुक्मिणी म्हणते तिथेच उभा राहा, कोणी करणार नाही तिकडे, आत्ताच्या आत्ता पासवर्ड दे, मला सावीचा नंबर डिलीट करायचा आहे. विनू सांगत असतो मम्मा तू नंबर देऊ नकोस, मोठी आई सावीचा नंबर डिलीट करेल, मला सावीसोबत बोलायचं आहे. त्यावरती आता इकडे मधूसुद्धा त्याचं समजून घेत म्हणते मला वाटते काकू तुम्ही खूप अट्टाहास करताय. रुक्मिणी म्हणते तुला सांगितलं ना मी, कळत नाही का? आता हा सगळा प्रकार चालू असताना सावी पोलिसांचा ड्रेस घालून लगेचच विनूला कॉल करून विनूकडे जायलाच निघालेली असते. स्वतःची बॅग भरून ती जायला निघताना ती विनूला कॉल करते. विनूला कॉल करत असताना इकडे मोबाईल रुक्मिणीच्या हातात असतो. रुक्मिणी आता मात्र इकडे मोबाईल पाहते आणि म्हणते बघितलं आला सावीचा कॉल. विनू म्हणतो मला सावीसोबत बोलायचं आहे, मला बोलायचं आहे. रुक्मिणी फोन कट करते. विनू सांगत असतो मला एकदा सावीसोबत बोलू दे, मग पुन्हा मी हट्ट करणार नाही. राणी म्हणते त्याची अवस्था समजून घ्या काकू, तुम्ही त्याला एकदा फोनवरती बोलू द्या. पण रुक्मिणी हट्टाला पेटलेली असते आणि या सगळ्यामध्ये खूप मोठा प्रसंग घडतो. तोपर्यंत सावी विचार करत असते विनूने माझा फोन कट का केला असेल, काय घडलं असेल बरं. आणि सावी आता विनूकडे धावत पळत येण्याची तयारीत असते. तोपर्यंत विनू इकडे ओरडत असतो मम्मा तू पासवर्ड देऊ नकोस, मम्मा तू पासवर्ड देऊ नकोस, सावीचा नंबर डिलीट करायला लावू नकोस. आणि हे सगळं चालू असताना विनूचा पाय घसरतो, विनू खाली पडतो आणि धडपडत रडायला लागतो. आता विनूची ही अवस्था बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. राघव तिथे जातो आणि आता विनूला उचलून घेतो. हे सगळं चालू असताना रुक्मिणी मात्र तटस्थ असते की मला नंबर डिलीट करायचा आहे. तोपर्यंत सिंधू इकडे ते पाहते तर काय सावी कुठेच नसते. सिंधूला खूप टेन्शन येतं. सावी सावी असं म्हणत ती सावीचा शोध घेत असतानाच तिला सावी दिसत नाही. मग सिंधू पॅनिक होते, मंगेशला कॉल करते. मंगेश तू ताबडतोब जिथे असशील तिकडून ये, मला सावी कुठेच दिसत नाहीये. मंगेश म्हणतो सिंधू काय झालं? सिंधू म्हणते मला नाही माहिती, तू ताबडतोब इकडे निघून ये बरं. असं म्हणत ती मंगेशला ताबडतोब यायला सांगते. तोपर्यंत इकडे विनायकची अवस्था रुक्मिणीमुळे झालेली आहे हे कळल्यावर ती राघव खूप चिडतो आणि तो म्हणतो काकू का केलंस तू हे सगळं, म्हणजे विनूच्या जीवाला धोका झालेला मी सहन करणार नाही. तुला आतताईपणा करायची काही गरज नव्हती. सावीचं काय करायचं ते मी बघून घेतलं असतं. यावरती रुक्मिणी म्हणते तो ना आपल्या रक्ताचा ना आपल्या नात्याचा, तो एका परक्या मुलासाठी तू माझ्यावरती आवाज उठवतोयस, मग आपल्या रक्ताच्या नात्यावरती आवाज उठवतोयस असं म्हणत रुक्मिणी चिडलेली असते. इकडे आता विनूची अवस्था बिकट असते, त्याच्या पायाला लागलेलं असतं, तो रडत असतो. मधू त्याला मांडीत घेऊन असते. राघव म्हणतो काकू आज बोललेस, पण तो कुणी परका नाहीये, तो माझा आहे, तो माझ्या रक्ताचा आहे, तो माझाच आहे, त्याला कुणी परक म्हणायचं नाही. आज तू बोललीस परका, उद्यापासून त्याला कुणी परक म्हणणार नाही, तो माझा मुलगा आहे आणि त्याच्याशी काय करायचं कसं बघायचं हे मी ठरवेन. त्याच्यासोबत इतकं हार्श व्हायची तुला गरज नव्हती, तुझ्यामुळे आज त्याची ही अवस्था झाली असं म्हणत राघव आता रुक्मिणीला जाब विचारत असतो. रुक्मिणीला खूप मोठा धक्काच बसतो की एका परक्या मुलासाठी राघव आता आपल्याला इतकं बोलतोय, पण रुक्मिणीला हे माहीत नसतं की हा कुणी परका
मुलगा नसून राघव आणि सिंधूचा हरवलेला अंकुर आहे. पण रुक्मिणी इकडे राघवचं रूप बघून हादरलेली असते.